किनवट टुडे न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात किनवट टुडे न्यूज। नदीपात्रावरील चोलेपेंड येथे 3 तराफे जाळले। पैनगंगा नदीपात्रावरील कुप्रसिद्ध चोलेपेंड काळेपेंड येथून वाळू तस्करी सुरूच। माहूरचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक निवडणूक कामात व्यस्त असल्याचा फायदा घेऊन पैनगंगा नदीपात्रावरील कुप्रसिद्ध चोलेपेंड काळेपेंड येथून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सहाय्यक जिल्हाधिकारी जेनिथ चंद्रा दोंतुला यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अभिजित जगताप यांनी महसूल पथकास या ठिकाणी पाठविले। ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत 3 तराफे जाळून नष्ट केल्याची घटना दिनांक 17 रोजी 1 वाजता घडली आहे। माहूर शहरासह तालुकाभरातील प्रत्येक गावात वाळू तस्करांनी मनमानी पद्धतीने दर आकारून वाळू पुरवठा सुरू केला। विदर्भातील काही पेंडांच्या पावत्या दाखवून वाळू तस्करी दिवस रात्र सुरू आहे। शहरातील काही ठिकाणी चोरीची वाळू आणताना वाळूच्या वाहनासोबत बॉडीगार्ड, बाउन्सरच्या गाड्या पळवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्नही सुरू आहे। वाळू तस्कराकडून नुकतीच एका पत्रकाराला मारहाण झाल्याची घटना माहूर शहरात घडल्याने दहशत पसरली आहे। वाई बाजार, वानोळा, कुपटी परिसरासह माहूर शहरात वाळू तस्करांनी उच्छाद मांडल्याने तहसीलदार अभिजित जगताप, नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी स्पेशल पथकाची नेमणूक केली। यांना चोलेपेंड येथे नदीपात्रातून वाळू चोरी करण्यासाठी तराफे आणल्याची माहिती मिळाल्याने येथे ग्राम महसूल अधिकारी साहेबराव गावंडे, शीतल ढाकुलकर, ममता गेडान, उषा देवतळे, ज्योती दुर्योधन, महसूल सेवक दीपक लोखंडे त्यांना पाठवून चौकशी करण्याचे आदेश दिले। त्यांनी पाहणी केली असता त्यांना येथे 3 तराफे आढळून आले। त्यामुळे नदीपात्रात जाऊन 3 तराफे नदीकाठावर जमा करून तराफे जाळून टाकण्यात आले। तसेच नदीपात्रावर जाणारा रस्ता खोदून काढणार असल्याचे तहसीलदार अभिजित जगताप, नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी सांगितले। माहूर तालुक्याला वळसा घालून गेलेल्या पैनगंगा नदीमध्ये जाण्यासाठी वाळू तस्करांनी अनेक रस्ते बनविले असून तडीपार गावगुंड यादीतील मान्यवर मंडळीचा वाळू तस्करीच्या धंद्यात शिरकाव झाल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सहाय्यक जिल्हाधिकारी जेनिथ चंद्रा दोंतुला यांनी माहूर तहसील कार्यालयाला आणखी एक वाहन आणि अग्निशस्त्र तात्काळ पुरवावे अशी मागणी होत आहे। परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा KTN महाराष्ट्र न्यूज। चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा।